देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारीच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुकाराम गाथा इंद्रायणीत बुडवणाऱ्या कर्मठांना तुकाराम महाराज पुरून उरले ते केवळ कीर्तन परंपरेमुळे. त्यांचा एक एक अभंग उलगडून सांगताना कीर्तनकारांची शैली पणाला लागते. विठ्ठलाचा महिमा गात गात कामक्रोधांना आवाक्यात कसं आणायचं हे संत तुकाराम पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल या आपल्या अभंगातून सांगतात. चला तर याच अभंगाचं आज सार ऐकून घेऊया आजच्या आपल्या कीर्तनकाराकडून. आजचे आपले कीर्तनकार आहेत पनवेलचे हरिभक्त परायण सुरेश महाराज पाटील. रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम
यं वैदिका मंत्रदश पुराणम इंद्रियं मातरिष्वाण बाहु वेदांतिनो अनिर्वचनीम एकम यम शब्द ब्रह्मण विनिर्देशांति शैवायमेशं शूत्योचनम वैष्णवा विष्णुरिति स्तवन्ति बुद्धस्ततारणित बौद्ध जैना सस्त्रिया काले तशकदंता शास्त्रेति केचित् किंचित् कुमार स्वामेति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशितारं स एक एवं प्रभुरे द्वितीया अलंकापुरी रम्येश्यहासनस्थं पदाम्बोज तेजस्पुरधिक प्रदेशं विदिन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं आत्मरूप केलिया स्मरण हो हे सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते तक माझ्या पायावरी या वारकरी संतांच्या बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे येणे सोश मन झाले हववरी परत माघारी घेत नाही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी वाङ्मय रूपी कीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला भंग श्रीमंत साधू जगतवंदने जगमान्य संतमान्य देवमान्य विश्ववंदे जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाचे कडकडीत वैराग्याचे महामेरू नवे नवे भक्तिज्ञान वैराग्य विरहित आगळे सदैव वैकुंठाला जाणारे जगद्गुरु तुकोबाराय की ज्यांनी जगताचा संसार सुखी व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराला आहुती देणारे जगद्गुरु तुकोबाराय. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर आपल्या संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला या उक्तिवादाप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय आणि त्या जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणाचा भंग असून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मानवी जीवनामध्ये काय बोलावं काय पाहावं काय करावं याचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचता करतायत. विठ्ठल विठ्ठल संतांना अपेक्षित माझ्या तुकोबारायांना अपेक्षित असणारं जे बोलणं आहे आपण काय बोललं पाहिजे कशासाठी बोललं पाहिजे. कारण मानवी जीवनामध्ये वृद्धकाळामध्ये जास्त माणसं बोलत राहतात. असं म्हणतात की लहान असताना पायात बळ राहतो तरुण असताना कमरेत बळ राहतो आणि वृद्ध असताना तोंडामध्ये बळ राहतो म्हणून वृद्ध माणसं जास्त करून बोलत असतात. ध्यानात ठेवा प्रत्येक माणसाला असं वाटतंय माझ्याबरोबर कुणीतरी बोलावं आहे की नाही. एखादा दिवस जर एखाद्या माणसाला कोणीच दिवसभर बोलायला मिळालं नाही तर तो दिवस त्याला कंटाळवाणा वाटतोय. प्रत्येक माणसाला असं वाटतंय माझ्याबरोबर कुणीतरी काहीतरी बोलावं म्हणून वृद्ध माणसांना असं वाटतंय आमच्या बरोबर घरातल्यांनी कुणीतरी बोलावं. घरात कोणीच बोलायला त्यांना वेळ नसतो त्याच्यामुळे ते नातवंडांबरोबर बोलत राहतात. पण शास्त्र असं सांगतो आपलं बोलणं आहे हे बोलणं निरर्थक ठरतं. याचं कारण असं आहे आपलं बोलणं संसाराचं आहे देवाचं ठरत नाही. विठ्ठल विठ्ठल आपण काय बोलतो त्यापेक्षा कशाविषयी बोलतो हे अतिशय महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी जगताकडे पाहिलं आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या एक गोष्ट अतिशय महत्वाची लक्षात आली ती म्हणजे बोलणं. ध्यानात घ्या शास्त्र असं सांगतो की बोलण्याचे 11 प्रकार एकंदरीत आपल्याला सर्वांना श्रुत आहेत. सत्यम प्रिय मृदू भाष्ये असं वर्णन केलेले. आपलं बोलणं सत्य असावं आपलं बोलणं प्रिय असावं आणि आपलं बोलणं मृदू असावं. जगद्गुरु तुकोबाराय तर सांगतात एका ठिकाणी आपलं बोलणं कसं असावं. माऊली म्हणतात मानवी जीवनामध्ये ज्या वेळेला आपल्या बोलण्याचा प्रसंग येईल त्या वेळेला कसं बोलावं. माऊलींची भाषा आहे ऐका. तैशे साचा आणि मवाळ मितळ्या आणि रसाळ शब्द दैशे कल्लोला अमृताचे. माऊली म्हणतात ज्या ज्या वेळेला बोलण्याचा प्रसंग येईल ना त्या वेळेला फक्त आणि फक्त देवाचंच बोलावं देवाविषयी बोलावं. जगद्गुरु तुकोबाराय तर एका ठिकाणी सांगतात बोलायचं असेल तर देवाचं बोला नाहीतर अन्यथा बोलूच नका. महाराज नाथ महाराजांची सुद्धा भाषा आहे बोल बोल नाहीतरी मला वाटतं ते मौन व्रत धरलेलं बरं काही बोलण्यापेक्षा. शास्त्र असं सांगतो काही माणसं बोलत असतात पण बोलण्याचे प्रकार सांगतो ऐका. काही स्तुतीपर बोलत असतात हो आणि शास्त्रामध्ये स्तुती आणि निंदा या दोन्ही गोष्टी बोलण्यामध्ये निषेध केलेला आहे. दोन्ही बोलण्यामध्ये निरर्थकपणा मांडलेलं आहे. याचं कारण असे नाहम निंदा निंद तू प्रवर्तनते किंतु विदेम स्तुती. बोलत असताना कुणाची स्तुती करू नये आणि कुणाची निंदाही करू नये. नाहम निंदा निंद तू प्रवर्तनते. निंदाही आपल्या वाचेचं तप कमी होतो. महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बोलायचं असेल तर बोल ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोळे प्रेम सर्वांगाचे ठाई असं वर्णन केलेले. बोलत असताना फक्त देवाचं बोललं पाहिजे देवाविषयी बोललं पाहिजे. बाकीचं बोलून महाराज काही उपयोग होत नाही. बोलू एका वाक्यात रात्रंदिवस बोलून सुद्धा ज्याचा उपयोग होत नाही ज्याच्याविषयी बोललं जातो त्याचं नाव आहे संसार. आणि बोलू थोडं बोलून सुद्धा फुकट जात नाही
त्याचं नाव आहे परमार्थ. विठ्ठल विठ्ठल मग मला सांगायला शास्त्र असं सांगतो, आपलं बोलणं प्रिय असावं, आपलं बोलणं मृदू असावं, आपलं बोलणं सत्य असावं. पण कधी कधी सत्य बोलणं हे कडू वाटते. असे सत्य बोलणं कडू वाटते. तुम्हाला सांगतो, काही काही वेळेला सत्य एखादं उदाहरण, एखादं शब्द असेल तरी शास्त्र सांगतो ते जर दुसऱ्याच्या अंतःकरणाला दुःख होईल असं जर असेल तर ते आपल्या जीवनामध्ये टाळलं पाहिजे, नाही बोललं पाहिजे. एखाद्याच्या अंतःकरणाला जर दुःख होईल असं ते जर वाक्य असेल तर आपण नाही बोललं पाहिजे. उदाहरण सांगतो तुम्हाला. महाराज, एकदा राजेची सभा होती आणि राजेच्या सभेला जवळजवळ लाखोचा समाज, संपूर्ण पंचक्रोशी त्या सभेला आली होती. सभेमध्ये राजेसाहेबाचं बहुतांश बोलणं झालं. बोलता बोलता शेवटी राजेसाहेबांनी सांगितलं, हे पहा, आपल्या गावाचे एवढे उपकार आहेत माझ्यावर, एवढे अनंत उपकार आहेत. लहान असताना आपल्या गावातलं खाऊन मोठं झालेलं आहे. आज जरी मी या परिसराचा राजा असलो, जरी मी मंत्री असलो, तरी आपल्या परिसराचे आणि आपल्या गावाचे मला उपकार फिटणार नाहीत. जरी माझ्या अंगाचे कातडे काढले, जोडे शिवले, तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत. एवढे अगणित उपकार आहेत. माझं शेवटचं वाक्य ऐका, माझं शेवटचं वाक्य ऐका. एका 85 वर्षाच्या आजीबाईला पुढे बोलवली आणि राजेसाहेबांनी सांगितलं, हे पहा, या आजीचे एवढे उपकार आहेत की मी लहानेचा मोठा हिच्यामुळे झालो. लहान असताना हिच्यामुळे मला लहान असताना हिने मला भरवलं, मी मोठा झालो. माझी तुम्हाला सर्वांना एक शेवटची विनंती आहे. शेवटची विनंती अशी आहे की सर्वांना विनंती अशी आहे की आजी मेलेल्याची वार्ता मला जो कोणी पहिल्यांदा सांगेल, माझ्या ते बुद्धीला सहन होणार नाही, माझ्या ते अंतःकरणाला सहन होणार नाही. जो मला कोणी पहिल्यांदा ही वार्ता सांगेल त्याला मी फाशीची शिक्षा देणार. महाराज, सभा संपली. सर्वांचं अंतःकरण गंभीर होऊन आपापल्या घरी निघून गेले. पटकन सांगतो, कीर्तनात वेळ कमी राहते आणि योग असा आहे, 2-4 महिन्यात ती आजी मरण पावली. मेल्यानंतर गावकऱ्यांनी मिटिंग घेतली. आता करायचं काय? राजेसाहेबाला तर जाऊन सांगितलं पाहिजे. राजेसाहेबांनी सांगितलं, रात्रीचा दिवस हिने माझ्याकरता केला, रक्ताचं पाणी, मांसाची माती, हाडाची काढ केली आणि मला लहानेचा मोठा केला. आज मी जरी मंत्री दिसत असलो तरी या आजीचे उपकार आहेत, हे विसरता कामा नये. म्हणून गावकऱ्यांनी मिटिंग घेतली. गावकऱ्यांनी सांगितलं पाहिजे राजेसाहेबाला, आजी मरण्याची वार्ता सांगितली पाहिजे. पण सांगायला जाणार कोण? कारण जो सांगायला जाणार तो परत माघारी, किंवा त्यांनी तुकोबारायांचे अभंग म्हणूनच घराच्या बाहेर पडावं लागेल. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, किंवा आम्ही जातो आमुच्या, तो काय परत येणार आहे? मग सर्वांनी विनंती केली, विचार केला, आता काय करावं. मग महाराज, एका माणसाच्या लक्षात आलं, आपल्या गावामध्ये एक प्रमुख माणूस असा आहे की तो अतिशय राजेसाहेबाच्या जवळचा आहे. सर्वांनी ठरवलं, राजेसाहेबाच्या जवळच्या अतिशय माणसाला आपण बोलावलं. त्याला प्रधानजी म्हणत होते लोक. प्रधानजीला बोलावलं. प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी, आमची तुम्हाला विनंती आहे, फक्त राजेसाहेबाला जाऊन तुम्ही बोला, सांगा की म्हातारी मेली म्हणून. प्रधानजी म्हणले, वा 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 वा, एवढं सोपं काम आहे का? परत मला म्हणले, परत यायलाच नको. म्हणले, बाकीचं तुम्ही दुसरं काही सांगा, पण एवढी वार्ता मला पोहोचती करायला सांगू. महाराज, सर्वांनी विनंती केली. हातापाय पडून, पाया पडून विनंती करायला लागले. म्हणले, लागून या पाया. पुढचं नाही म्हणायचं, तुम्हाला विनंती करून सांगतो. म्हणले, माझी एकच इच्छा आहे, आमची सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे, तुम्ही फक्त राजेसाहेबाला जाऊन सांगायचं. काय घडलं महाराज, त्या प्रधानजीचा सुद्धा नाविलाज झाला. तर त्यावेळेला एवढ्या काही गाडीची वगैरे व्यवस्था नव्हती. प्रधानजीला नाही म्हणता येत नाही आणि हो म्हणता येत नाही. जर हो म्हणावं तर परत येत नाही, आणि नाही म्हणावं तर गावकऱ्यांची विनंती आहे, करावं काय? महाराज, त्या प्रधानजींनी विचार केला आणि दरमदल करत चालत निघाले. निघाले. पहाटेच्या वेळेला तिथे पोहोचले. रात्रभर प्रवास करत असताना पहाटेच्या वेळेला तिथे पोहोचले. राजेसाहेबाचं नुकताच स्नान होऊन, पूजा होऊन, पहाटे 4 वाजता सिंहासनावर बसले होते. नाही लक्षात आलं का? पूर्वीचे राजे लोक लवकर उठायचे, असा नियम होता. पहाटे 4 वाजता स्नान करून पूजा. आताचे महाराजे 8 वाजता उठतात, तो विषय वेगळा आहे. विठाला विठाला समोर गेल्यानंतर महाराज राजेसाहेब सिंहासनावर बसले होते. जाता जाताच विचार केला, काय बोलावं, कुठून बोलावं, कसं बोलावं, काय म्हणून सुरुवात केली पाहिजे, कसं बोललं पाहिजे. कारण बोलत असताना महाराज, बोलून झाल्यानंतर विचार करण्यापेक्षा बोलण्या अगोदर विचार केला तर तो अतिशय महत्वाचा ठरतो. ध्यानात घ्या. त्यांनी विचार केला, काय बोललं पाहिजे, कुठून बोललं पाहिजे, कशी सुरुवात केली पाहिजे. महाराज विचार करता करता राजेसाहेबाच्या सन्नीत जाऊन पोहोचले. जय हो, जय हो, जय हो राजेसाहेब, जय हो. राजेसाहेब म्हणले, या 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 या, जय हो, या या.
तेव्हा काय गुड मॉर्निंग म्हणण्याची पद्धत नव्हती. हो या म्हणले, कसं येणं केलं? म्हणले काय नाही, काम निघालं एक, आलो म्हणले तुमच्याकडे. म्हणले या बसा म्हणले. काय शुभ वार्ता? काय नाही म्हणले, तशी वार्ताच घेऊन आलोय, म्हणजे बोलण्याकरताच आलोय, पण म्हणले तुमची परवानगी असेल तर बोलतो. राजेसाहेबांनी सांगितलं, अहो परवानगीची गरज काय, तुम्ही बोलावं आणि आम्ही ऐकावं. काय चाललंय आपल्या राज्यात? त्यांनी सांगितलं, काय सांगू म्हणले, तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर विषय सांगायचे. म्हणले बोला ना, कोणता? म्हणले जो विषय सांगायचाय तो विषय ऐकत असताना तुम्हाला मनाचं कान करून ऐकावं लागेल. त्यांनी सांगितलं, अहो बोला ना, मनाचे कानी ऐकिजे, पुढचं म्हणायचं नाही. हो म्हणले पुढचं सांगा ना. अहो म्हणले तुम्हाला म्हणले थोडंसं गंभीर अंत करून होऊन ऐकावं लागेल, मनाचे कान करून ऐकावं लागेल. म्हणले अहो बोलताय का बोलण्यातच वेळ घालवता? म्हणले काय नाही म्हणले, सुरुवात करतो ऐका. म्हणले तुम्ही मागच्या सभेला सांगितलं, ज्या आजीवर तुमचं नितांत प्रेम आहे, की जिने रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी मांसाची माती हाडाची काडे करून तुम्हाला लहानीचा मोठा केला, ती आजी म्हणले रात्रीपासून बोलत नाही. राजा थोडा गंभीर झाला. म्हणले बोलत नाही? म्हणले एवढंच नाही म्हणले, राजेसाहेब पुढचं ऐका. ती आजी म्हणले रात्रीपासून म्हणले हालतही नाही. राजेसाहेब म्हणले बहुतेक अभंग माऊलीचा पाठ केला असेल, हालू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये. अहो म्हणले ते सोडा, ते प्रमाणाने जाऊ द्या. म्हणले पुढचं ऐका. म्हणले अहो आजीबाईंनी म्हणले रात्रीपासून म्हणले असं तोंड उघडलेले ते बंद होईना. अहो म्हणले तोंड उघडलंय? म्हणले पुढचं ऐका राजेसाहेब. आजीबाईचं म्हणले शरीर कडक झालेले. म्हणले शरीर कडक झाले? अहो पुढचं ऐका राजेसाहेब. आजीबाईचं म्हणले रात्रीपासून डोळे असे पांढरे झालेले. म्हणले डोळे पांढरे झाले? पुढचं ऐका राजेसाहेब. आजीबाई म्हणले रात्रीपासून तिच्या श्वास बंद झालेला आहे, शरीर थंडगार पडलेलं आहे. राजेसाहेब म्हणला अरे मग मेली म्हण ना. मी नाही बोलणार, तुम्ही बोला. मी बोलणार? मी जर बोललो तर फाशीची शिक्षा कुणाला? मला. त्याच्यामुळे तो बोलणं सत्य आहे, पण ते शिक्षादायक असल्यामुळे ते बोलणं टाळलं पाहिजे. शास्त्र सांगतो सत्य प्रिय मृदू भाष्य. जरी बोलणं सत्य असलं पण दुसऱ्याच्या अंतकरणाला जर दुःख देत असेल तर ते न बोललेलं बरं. तुकोबाराय सांगतात मानवी जीवनामध्ये ज्या वेळेला आपल्या जीवनात बोलण्याचा प्रसंग येईल त्या वेळेला फक्त देवाचंच बोला. तेच अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे, येण्याचं झाले आभार, येण्याचं झाले आभार. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे. तुकोबाराय म्हणतात बोलण्यात भगवान प्रभू परमात्म्याचं नामस्मरण असावं. बोलावा विठ्ठल. आता विठ्ठलच का? पुढे म्हणतात पाहावा विठ्ठल, विठ्ठलच का? आणि पुढे म्हणतात करावा विठ्ठल. ओतन 3 प्रक्रियामध्ये तुकोबाराय आपल्याला विठ्ठलच सांगतात. याचं कारण काय आहे त्याचं कारण आपण उत्तरार्धामध्ये पाहणार आहोत. पण मानवी जीवनामध्ये तुकोबाराय ज्या अर्थी सांगतायत त्या अर्थी काही लोक विचारतील हा विठ्ठल भगवान आहे तरी कोण? कारण आपल्याला माहिती असणारे देव महाराज 33 कोटी देव पूजनीय आहेत. त्यापैकी 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु आणि 2 द्विपाल. त्यामध्ये आपल्याला सर्वांना श्रुत आहेत हेंदरी शेंदरी दैवते कोणती पूजी भूते केते. पण पांडुरंग प्रभू परमात्मा विठ्ठल भगवान प्रभू परमात्मा की ज्याला आपण आराध्य दैवत मानतो, विठ्ठल कुळीचे कुळदैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलची, तो पंढरीश प्रभू परमात्मा महाराज तो आहे कोण? आला कुठून? कशा करता आला? आणि का त्याच्याविषयी बोललं पाहिजे? विठ्ठल विठ्ठल त्या भगवान प्रभू परमात्म्याचं येणं आपल्याला सर्वांना श्रुत आहे. का येणं झालं? पंढरपूरला ज्या वेळेला भगवान प्रभू परमात्मा आले, कुठून आले? सर्व संतांची वेगवेगळी प्रमाणं आहेत. माझ्या एकनाथ महाराजांचं तर म्हणणं आहे भगवान प्रभू परमात्मा वैकुंठावरून आला. माऊलीचं म्हणणं आहे भगवान प्रभू परमात्मा गोकुळावरून आला. तुकोबारायांचं म्हणणं आहे भगवान प्रभू परमात्मा द्वारकेहून आला. कित्येक संतांची आपल्याला प्रमाण सांगता येतील.
भगवान प्रभू परमात्मा जरी संत महात्मे सांगत असतील वेगवेगळ्या ठिकाणून आला तरी सर्व संतांना सांगायचंय भगवान प्रभू परमात्मा वैकुंठावरूनच आला. पण का आला, कशा करता आला आपल्याला सर्वांना माहिती आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता कित्येक प्रमाण आपल्याला सांगता येतील. भला भला पुंडलिक कशा करता आला आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता तो वेळ नाही आहे आपल्याकडे, पण मानवी जीवनामध्ये आपण एक गोष्ट महत्त्वाची ध्यानात घेतली पाहिजे. भगवान प्रभू परमात्मा ज्या वेळेला पुंडलिकरायाकडे आला महाराज आई वडिलाची सेवा पाहण्याकरता, आणि त्यावेळेला भगवान प्रभू परमात्म्याला पुंडलिकरायांनी सांगितलं, म्हणले देवा तुमचा पाहुणचान करण्याकरता इतपत सुद्धा माझ्याकडे वेळ नाही आहे. मग महाराज धाडस केलं भगवान प्रभू परमात्म्याला नेमकं बसण्याकरता आसन काय द्यावं. तीच महाराज हातामध्ये असणारी तीच वीट पुंडलिकरायाने अशी दूर फेकल्याने सांगितलं, देवा तुला बसायला नाही पण उभं राहण्याकरता तरी ही जागा देतो. कशी रे वीट झोकली पुंडलिका, कशी रे वीट झोकली असं वर्णन आहे. भगवान प्रभू परमात्म्याला महाराज उभं राहण्याकरता वीट दिली. आता ती वीट कोण आहे, मुचकुंद राजाचा विषय आपल्याला सर्वांना श्रुत आहे, सांगून वेळ घेत नाहीये. पुंडलिकराय सुद्धा कोण आहे याचाही विषय आपल्याला सर्वांना श्रुत आहे. पण ज्या वेळेला विटेवरती भगवान प्रभू परमात्मा उभे राहिले त्यावेळेला देवाला सांगितलं, माझ्या पुंडलिकरायाने सांगितलं, देवा नुसता तू विटेवरती उभा राहू नको, मग तू काय कर, जेवढे जेवढे भक्त तुझ्या दर्शनाला येतील ना त्यांना तू काय कर, दर्शन झाल्याबरोबर त्यांना तू मुक्ती दे. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. मग काही संतांनी विचारलं, तुझं दर्शन घेतील त्यांना, मग कशी असले तरी चालतील. हो म्हणले, कसेही असले तरी चालतील, ते मूर्ख असले तरी चालतील, ते पापी असले तरी चालतील, पण महाराज म्हणतात त्यांना दर्शन झाल्यानंतर तू काय कर, त्यांचा उद्धार कर. भगवंताला सांगितलं, हे देवा तू काय कर, मूढ पापी दैशे दैशे उतरी कासे लावून. मग पुंडलिकरायाने सांगितलं देवाला, देवा तुझं दर्शन घेणार त्यांचा तू काय कर, उद्धार कर. बोलू भगवान प्रभू परमात्म्याचं विठ्ठलाचं येण्याचं नेमकं कारणच काय असेल तर महाराज सर्वांचा उद्धार करणं हा भगवान प्रभू परमात्म्याचा मूळचा हेतू आहे. विठ्ठल विठ्ठल पण पुढे महाराज म्हणतात त्या भगवान प्रभू परमात्म्याच विषयी बोललं पाहिजे. का बोललं पाहिजे याचं कारण असे, त्या देवाकडे महाराज कोणत्याही प्रकारचा भेद नाही आहे. अहो जो विटेवरती पाऊले समान ठेवून जो उभा आहे त्याच्याकडे भेद कसा असेल. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदान. विटेवरी ज्याचे पाऊले समान तोची एक दान महाराज म्हणतात ज्याची विटेवरी पाऊले समान आहेत, ज्याची दृष्टी सुद्धा समय, असा भगवान प्रभू परमात्मा महाराज त्याचं दर्शन घेतल्यानंतर अंतकरणामध्ये भेद कसा राहील. बोलू ज्याच्याकडेच अभेद आहे, कोणत्याही प्रकारचा भेद नाही आहे असा भगवान प्रभू परमात्मा त्याचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या अंतकरणातला भेद निवृत्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबारायांना सांगायचे, बाकीचं काही बोलण्यापेक्षा देवाचं बोला. तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये किती भेद आहे महाराज. काही काही माणसं तर किती भेद करतात. काही माणसं म्हणतात तो त्या प्रांतातला आहे, तो ह्या प्रांतातला आहे, तो त्या दिंडीतला आहे, तो ह्या दिंडीतला आहे. काही माणसं म्हणतात तो त्या तालुक्यातला, तो ह्या तालुक्यातला, तो त्या गावचा, तो ह्या गावचा, तो त्या गुरुचा शिष्य, तो ह्या गुरुचा शिष्य. हा असणारा आपल्या अंतकरणामध्ये अज्ञानाचा असणारा एक भेदच आहे. तो भेद निवृत्त होण्याकरता देवाचं दर्शन जर झालं तर अंतकरणामध्ये व्यापकता निर्माण होते. बोलू प्रपंचात राहतो त्याचं नाव भेद आहे. तुम्हाला सांगतो उदाहरण म्हणजे लक्षात येईल. दोन भाऊ एकत्र, दोघांचा संसार महाराज एवढा आनंदात होता आणि दोघांना नियम असा संध्याकाळी कामावरून येताना रिकाम्या हातात यायचं, म्हणजे रिक्त हस्ते घरी यायचं नाही. दोघांचा नियम असा, कारण घरामध्ये याचा एक मुलगा आणि भावाचा एक मुलगा असे महाराज दोघे, छोटी छोटी लहान मुलं घरात होती. दोघांनी बाहेरून येताना रिकाम्या हातात यायचं नाही असा त्यांचा नियम ठरला. ऐका एक दिवस काय घडलं. दररोजचा नियम असा कामावरून येताना काहीतरी खाऊ घेऊन यायचं, पण एक दिवस असा घडला की याला दीपावलीचा बोनस अचानक जास्त मिळाला. लवकरच नोटा बंद झाल्या असतील कदाचित, त्यावेळेला 2-4 महिन्याचा पगार एकदाच देऊन टाकला कंपनीने. याला आनंद एवढा झाला महाराज, त्यांनी विचार केला या आनंदाच्या भरात आज आपण म्हणजे काहीतरी वेगळं खाऊ घेऊन जाऊ.
यांनी काय केलं महाराज, 200 रुपयाची पाव किलो बर्फी, काजू बर्फी ती घेतली. त्याला असं वाटलं की ही काजू बर्फी फक्त आपल्या मुलालाच द्यावी आणि भावाच्या मुलाला नित्यनेमाप्रमाणे वडापाव घेतला महाराज त्यांनी. त्यावेळेला वडापाव स्वस्त असावा, 5-10 रुपयात. त्यांनी तो वडापाव घेतला महाराज. 2 वडापाव घेतले आणि 200 रुपयाची काजू बर्फी घेतली. बसमधून तो खाली उतरला, एका हातात काजू बर्फी, एका हातात वडापाव. असं चालत 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 असताना अगदी घराजवळ येऊन सन्नीत येऊन पोहोचला. त्याचा स्वतःचा मुलगा आणि भावाचा मुलगा अंगणात खेळत होते. महाराज एकाने पाहिलं आणि जोरात म्हणायला लागला. एक म्हणायला लागला, अरे काका आले, काका आले, काका आले, काका आले. दुसरा म्हणायला लागला, पप्पा आले, पप्पा आले, पप्पा आले. हा, ही पप्पाची तेव्हाची पद्धत आहे बरं, आता बोलणे नाही. योग बघा कसा आहे. महाराज दोघेही धावत सुटले. काय कारण हो? त्यांना काय पाहिजे होतं? त्यांना बाकी काही पाहिजे नव्हतं, त्यांना पाहिजे ते खाऊ पाहिजे होतं. पण बघा याचं कसा योग आला महाराज. ज्या हातात काजू बर्फी आहे त्या हाताच्या बाजूला महाराज भावाचा मुलगा धावत आला आणि ज्या हातात वडापाव आहे त्या हाताच्या बाजूला स्वतःचा मुलगा धावत आला. अगदी सन्नीत येऊन पोहोचले दोघेही. याचं डोकं काम करणं असं झालं. तेवढ्यात अगदी एका मिनिटात यांनी निर्णय घेतला. यांनी ठरवलं, या 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 पोरांनो, या या, तुमच्याकरता खाऊ आणले, घ्या. काय केलं? काय केलं महाराज? त्यांनी बाकी काही केलं नाही, फक्त असं केलं. आता पुढचं सांगूच का सगळं? संध्याकाळी महाराज कामावरून येऊ दिले आणि आल्यानंतर सांगितलं, तुम्हा सांगते. म्हणले झालं काय? काय नाही म्हणले, आतापर्यंत सगळं असं होतं, आता आशाचं असं झालं. हे व्यवहारात होते, व्यवहारात होते, हे परमार्थात होत नाही. ध्यानात घ्या, त्या परमात्म्याकडे तो भेद नाहीये महाराज. हो पहा ना, किती उदाहरणं आपल्याला पाहता येईल, अगदी पुतणा मावशीपासून. हो, त्या भगवान प्रभू परमात्म्याकडे भेद नाहीये, कल्पित भेद नाहीये. म्हणून त्या भगवान प्रभू परमात्म्याच्या विषयी जर बोललो तर महाराज म्हणतात आपल्या अंतकरणातला सुद्धा भेद निवृत्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल हे एक कारण. दुसरं एक कारण महाराज त्या देवाविषयी का बोललं पाहिजे त्याचं कारण असे, भगवान प्रभू परमात्मा संपूर्ण जगतामध्ये तो व्यापक स्वरूपाने नटलेला आहे. का देवाविषयी बोललं पाहिजे तर संपूर्ण जगतामध्ये तोच भगवान प्रभू परमात्मा व्यापक स्वरूपाने नटलेला आहे. जिकडे पाहू तिकडे महाराज जनी वणी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव, मग ओळगा तो वासुदेव आयसा मनी वसु द्यावा ठावगा. तो भगवान प्रभू परमात्मा सर्वत्र ठिकाणी ओतप्रोत भरलेला आहे. एकनाथ महाराज म्हणतात, हरीची या दासा हरिदाई दिशा. कुठे भगवान प्रभू परमात्मा नाही हो, सगळीकडे भगवान प्रभू परमात्मा आहे. पण ती व्यापक अंतकरणाची जी दृष्टी आहे ती आपल्या अंतकरणात यावी. व्यापकता जिला म्हणतात, अंतकरणाची व्यापकता. तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे लक्ष देईल. एका शिक्षकाने प्रश्न विचारला एका हुशार विद्यार्थ्याला. मार्कंडेय त्याचं नाव. त्या मार्कंडरायला सांगितलं, मार्कंडराय पुढे या. आणि शिक्षकांनी विचारलं, मार्कंडराय तुला मी एक सफरचंद देतो, तू फक्त सांग देव कुठे आहे. मार्कंडरायनी महाराज हसत उत्तर द्यायला सुरुवात केली. हातात माईक घेतला आणि मार्कंडरायनी सांगितलं, हे पहा विद्यार्थी मित्रांनो, मला गुरुजींचा प्रश्न आहे, देव कुठे सांगायचंय. गुरुजी मला एक सफरचंद देणार आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर आहे का गुरुजी. तुम्हाला मी 2 सफरचंद देतो, तुम्ही देव कुठे नाही तेवढं सांगा. याला काय म्हणावं? याला अंतकरणाची व्यापकता म्हणतात. भगवान प्रभू परमात्मा सर्वत्र ठिकाणी ओतप्रोत भरलेला आहे. हे अंतकरणातून विचारातून येण्याकरता तुकोबाराय सांगतात आपण काय केलं पाहिजे. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा बाकीचं बोलत असताना बाकी काही बोलण्यापेक्षा देवाचं बोला. देवाचं बोला म्हणजे देवाचं बोला म्हणजे महाराज म्हणतात देवाला आवडेल ते बोला. आवडे देवाशी म्हणजे नामस्मरण करा असं तुकोबारायांना सांगायचंय. विठ्ठल विठ्ठल बोला. आणि बोलताना जर माणसाची परीक्षा महाराज ही त्याच्या बोलण्यावरून ठरते. म्हणून जुन्या लोकांची म्हण आहे, माणूस जाणी जे बोले आणि झाड जाणी जे फळाच्या वरून जशी महाराज त्या झाडाची परीक्षा होते तशी माणसाची परीक्षा ही त्याच्या बोलण्यावरून होते. ध्यानात घ्या. एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, संत समागमू धरावा, तेने ब्रह्मानंद होया गवागा. महाराज म्हणतात की बोलत असताना बाकीचं काही बोलण्यापेक्षा देवाचं बोला. महाराज आजपर्यंत आपण जर महाभारतामध्ये गेलो
तर जेवढी जेवढी माणसं महाराज फजिती झाली ती बोलण्यावरूनच. हो, मला सांगा द्रौपदी मातेला काय बोलायची गरज होती हो? काय बोलली? एकच शब्द बोलली आणि कुटाणं झाला आंधळ्याची पोरं. काय बोलायची गरज नव्हती महाराज, पण त्याचा परिणाम मात्र खूप मोठा भोगावा लागला द्रौपदी मातेला. भर सभेमध्ये स्टेजवरती विवस्त्र होण्याचा प्रसंग तिच्या जीवनात एवढी मोठी शिक्षा तिला प्राप्त झाली, कारण बोलताना चुकली. म्हणून बोलताना चुकू नये. महाराज म्हणतात पाहताना चुकली सीतामय्या. काय चुकलं? सोन्याचं हरिण दिसलं आणि आपल्या पतीला सांगितलं, हो मला सोन्याची चोळी शिवायची. तुम्ही भाग्यवान आहात आतापर्यंत, एवढा मोठा हट्ट तुम्ही करत नाही म्हणून भाग्यवान आहात. सीतामाईंनी तो केला. देवाला असं वाटलं हिला सोन्याची अभिलाषा झालेली आहे. 6 महिने महाराज लंकेत नेऊन ठेवलं. कसं ठेवलं, काय झालं तो विषय सांगत नाही. सोन्याची अभिलाषा केली म्हणून सोन्याच्या लंकेत 6 महिने राहावं लागलं. पाहताना चुकली कोण? सीतामय्या. आणि करताना चुकला धर्मराजा. 3च दिवस जुगार खेळले महाराज. 3, 13, 9, 18 अशी म्हण पडली. 3 दिवस जुगार खेळल्यामुळे 13 वर्षाचा वनवास, 9 दिवसाच्या युद्धामध्ये 18 अक्षयणी सैन्य भले. म्हणून महाराज म्हणतात बोलताना पाहताना या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. तो म्हणजे तुकोबाराय म्हणतात देव पहा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. एक छोटीशी शंका अशी, तुकोबाराय म्हणतात का हो? तुकोबारायना आपण विचारू, तुकोबाराय तुम्ही म्हणता बोलताना आम्ही विठ्ठलाचं बोलू, पाहतानाही विठ्ठलाला पाहू, पण करावा विठ्ठल जीव भावे म्हणजे नेमकं काय करायचं? ही शंकाचं निरसन करायचं. आणि सेवा आपण समारोपाकडे वाटचाल करणार आहोत. त्या शंकेचं थोडक्यात निरसन असं, करावा विठ्ठल या शब्दाचा अर्थ असा आहे, जशी माऊलीची भाषा आहे, माऊलीचा एक अभंग आहे का त्यामध्ये. माऊली म्हणतात एखादी सुनबाई सासूरवाडीला आली, महाराज सगळ्या घरच्या लोकांचा ती त्रास सहन करते. मग घरातली सासू असेल 1 नंबर अध्यक्ष, 2 नंबर सासरा उपाध्यक्ष, बाकीचे सगळे सभासद महाराज, त्याच्यात ननंद आली, त्याच्यामध्ये महाराज धीर आले, हे सगळे सभासद, तिला सगळ्यांचा त्रास सहन करावा लागतो. कशामुळे? आणि नुसती नाही महाराज, सासू म्हणजे काही सामान्य सासू नाही. सासू या शब्दाचा अर्थ आहे सारखी सारखी सूचना करते, तिचं नाव. पण सून पण हुशार आहे महाराज. सारखी सारखी सूचना जरी केली तरी प्रत्येक सूचनेला नकार, म्हणून ती सून. सू म्हणजे काय? सूचना. न म्हणजे नकार. प्रत्येक सूचनेला नकार देते, तिचं नाव. आम्ही बाकीचं काही सांगत नाही. तिने सूचना करायच्या, हिने सूचनेला नकार द्यायचा. योग कसा आहे पा. पण महाराज योग असा आहे, ती घरची माणसं सगळी त्रास द्यायची, पण ती म्हणायची बाकीचे राहू द्या, मला किती त्रास देऊ द्या, पण संध्याकाळी कामावरून आल्यानंतर माझा पती माझ्याशी 2 शब्द प्रेमाने बोलतो, त्याच्याकडे पाहून महाराज ती संसार करते. महाराज म्हणतात बाकीच्या लोकांकडे ती पाहत नाही संसारात, ती फक्त पाहते ती तिच्या पतीकडे. महाराज म्हणतात तसं बाकीच्या लोकांकडे पाहून परमार्थ करण्यापेक्षा आमचा ध्येय काय असेल तर तो देव आहे, आणि त्या देवाचं उद्दिष्ट धरून अंतकरणामध्ये परमार्थ करावा. हा एक मुद्दा. हा मुद्दा माऊलींना कमी पडला म्हणून दुसरं उदाहरण दिलं. माऊली म्हणतात की एखादी आई जशी घरातलं सर्व कामं करते पण लक्ष कुठे राहतो? महाराज म्हणतात ती आई जशी घरातलं काम करते पण लक्ष बाळाकडे राहतो, तसं तुम्ही आम्ही संसार करावा पण चित्त मात्र महाराज त्या देवाकडे असावं. या करण्यात परमार्थ तुकोबाराय आपल्याला सांगतात. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. बाकीच्या राहिलेल्या चरणाचा उत्तर आपण विचार नंतर पाहू. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करूया. विठोबा बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. येणे सोशे म्हण झाले हवबरी, परत माघारी घेत नाही. तुकोबारायांची शंका आपल्याला फक्त एक सांगायची, समारोपाकडे आपल्याला वाटचाल आहे. महाराज म्हणतात का बोलावं, तर जगदाधीश प्रभू परमात्मा सर्वत्र व्यापक स्वरूपाने तो नटलेला आहे. संपूर्ण जगतामध्ये त्याचीच सत्ता आहे. गतिर्भर्ता प्रभू साक्षी, निवासम शरणम स्रोत, प्रभो प्रलयस्थानम निदानम बीजावयम असं वर्णन आहे.
संपूर्ण जगतामध्ये त्याची सत्ता आहे. तुझी या सत्तेने वेदाशी सूर्याशी चालणे तुझी या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी म्हणून देवाविषयी बोललं पाहिजे. दुसरं एक कारण महाराज, देवाविषयी का बोललं पाहिजे याचं कारण असे, जगतामध्ये तो भगवान प्रभू परमात्मा आपली वाट पाहतो. वाट पाहे उभा, बाकी कोणी वाट पाहत नाही. वाट लावणारे भरपूर राहतात, पण वाट पाहणार तो भगवान प्रभू परमात्मा एकच आहे, त्याचं नाव आहे भगवान. तो भगवान प्रभू परमात्मा आपली वाट पाहतो. एवढंच नाही महाराज, अंतकाळाच्या वेळेला सुद्धा तो देवच आपल्याला मदत करतो. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. आणि विचारसागरात असं वर्णन आलेलं आहे की जगत संपूर्ण मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे. फक्त आपण परमार्थ करत असताना आपण भेद काय मानतो, जगत सत्य आहे आणि ब्रह्म मिथ्या आहे. हा अंतकरणातला एवढी संकुचित वृत्ती आपली झाली असल्यामुळे आपल्याला ब्रह्म सत्य आहे ह्या अनुभवच येत नाही. त्या संतांना अनुभव आला, तो ब्रह्म सत्य आहे, अविनाशी आहे, अविनाशी करी आपुली आयशे. तो भगवान प्रभू परमात्मा अविनाशी आहे, तो भगवान प्रभू परमात्मा सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू कागा हा दाविला जगदाकारू. म्हणून त्या देवाविषयी बोललं पाहिजे, बोलावा विठ्ठल. अजून सगळ्यात महत्वाचं कारण महाराज सांगतात का, त्या भगवान प्रभू परमात्म्याचं जर नामस्मरण केलं तर काय होईल. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. अजून सोपं सांगू का, काय नो ये केले एका चिंतिता विठ्ठले. काय होतंय महाराज, त्या भगवान प्रभू परमात्म्याचं जर भजन केलं, चिंतन केलं, तर कितीही जरी संकट आलं तरी महाराज ते दूर करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त देवाकडे राहतो. म्हणून बाकीचं काही बोलण्यापेक्षा बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. ज्ञानेश्वर माऊळे राजमाऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली राजमाऊली महाराज. माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली नारायण. माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. येणे सोशे मन झाले, हवं बरी परत माघारी घेत नाही. तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे तुकोबारायांना फक्त एवढंच सांगायचंय, बाकीचं बोलण्यापेक्षा देवाचं बोला, विठ्ठलाचं बोला. आणि त्या प्रभू परमात्म्याला, त्या पंढरीनाथाला, त्या विठ्ठलाला आपण सर्व वारकरी सर्व पंढरपूरच्या दिशेने आपली वाटचाल आहे. महाराज तर म्हणतात, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. म्हणून बाकीचं कुठे जाण्यापेक्षा त्या प्रभू परमात्म्याला पाहण्याकरता या पंढरपूर क्षेत्रामध्ये अनेक कीर्तनकार, अनेक महात्मे, अनेक संत वाङ्मयामध्ये, संत विचारामध्ये पंढरपूर क्षेत्राचं महत्त्व आलेलं आहे. आपण एकदा तरी, महाराज म्हणतात, एक वेळा तरी पंढरपूरला गेलो पाहिजे. एक वेळा गेलं पाहिजे म्हणजे एकच वेळा जा असं नाही, एक वेळा गेलं का सारखं सारखं जा असं त्याचा अर्थ आहे. ध्यानात घ्या, सुखा लागी जरी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळा, असं वर्णन आहे. त्या भगवान प्रभू परमात्म्याच्या दर्शनाला आपण गेलो पाहिजे. लोक कुठेही जातात महाराज, महाबळेश्वरला जातात, गोव्याला जातात, माथेरानला जातात. त्यांना विचारलं का जातात, ते म्हणले मग देवाने एवढी सुंदर सुंदर रमणीय ठिकाणं निर्माण केलेली आहेत म्हणून ते पाहण्याकरता गेलं पाहिजे. त्या मूर्खांना कळत नाही, हे देवानी निर्माण केले, त्या देवाला एकदा पाहण्याकरता गेलं पाहिजे ना. बाकीच्या ठिकाणी राहण्यापेक्षा त्या देवाने सुंदर रमणीय ठिकाण पंढरपूरला निर्माण केलेली आहेत. त्या पंढरीश प्रभू परमात्म्याच्या दर्शनाला आपण सर्व वारकरी दर्शन घेऊन येतो. असं म्हणतात की प्रभू परमात्म्याचं, पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही. ध्यानात घ्या, बरीच माणसं महाराज दशमीला जातात आणि द्वादशी सोडल्यावर घरी येतात. ही वारी नाही, फक्त फेरी. महाराज वारी म्हणजे काय, देवाचं दर्शन झालं पाहिजे, तिथे कीर्तन श्रवण केलं पाहिजे, चंद्रभागेचं स्नान झालं पाहिजे, पुंडलिकरायाचं दर्शन झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर घडल्या तर आपली वारी सफळ होते, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून तुम्हाला झालेली सेवा, त्या जगदाधीश त्या पंढरीश प्रभू परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पण. करविली तैशी केली कटकट, वाकुडी किनीट देवदाने, कोणा कारणे झाले से निर्माण, देवाचे कारण देवदाने. महाराज म्हणतात, झालेली सेवा भगवान प्रभू परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पण. बोलण्याच्या ओघातून अनावदोषाने एखादा शब्द जर माझा गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे असं समजून माझं मला परत करा.
आणि जे बरोबर असेल स्वानंद सुखनिवासी गुरुवारे कांबेकर महाराज, श्री गुरु साखरे महाराज, स्वानंद सुखनिवासी गुरुवारे गोमाजी बाबा, स्वानंद सुखनिवासी गुरुवारे भागोजी बाबा, स्वानंद सुखनिवासी गुरुवारे जोशी बाबा, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू सावळाराम बाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू वामन बाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू अप्पा माऊली महाराज या थोर महात्म्याच्या आशीर्वादाने सेवा समर्पण करण्याचा प्रयत्न सर्वांना तुम्हाला एकदा पुनश्च धन्यता देतो आणि सेवा संपली असं जाहीर करतो. एकदा तुकोबारायचं नामस्मरण. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल.